नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या असिस्टंट कमिशनर सहाय्यक आयुक्त NMMCच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. मित्रांनो, हे आपलं पहिलं डेमो लेक्चर असणार आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी विचारलंय की सर डेमो लेक्चर कधीपासून येतील. तर हे आपलं पहिलं डेमो लेक्चर असेल. यानंतर सुद्धा 2-3 डेमो लेक्चर तुमच्यासाठी आपल्या YouTube चॅनलवर अपलोड केल्या जातील, जेणेकरून तुम्ही लोक विचार करू शकता की आपला क्लास घ्यायचा आहे की नाही घ्यायचा आहे. डोंट वरी, जे डेमो लेक्चर मध्ये असतं तेच आपल्या क्लासमध्ये असते. म्हणजे असं कधीच होणार नाही. किंवा तुम्हालाही माहित आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आधी असिस्टंट टाउन प्लॅनर असू दे किंवा ऑल इन वनचे बॅचेस असू दे किंवा KDMC साठी असू दे, म्युनिसिपल कॉर्पोरेशन जो काही आपला ऍक्ट आहे त्याच्या संदर्भात असू दे, किंवा बरेचसे आपले व्हिडिओज पण असतात ज्यामध्ये त्यांना माहित आहे की डेमो लेक्चर आणि लाईव्ह लेक्चर हे एकच आहे किंवा एकाच पद्धतीने शिकवल्या जातं. क्लिअर? त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. जे सर्व टेक्निकल सब्जेक्ट आहेत, ॲप्टी आणि रिझनिंग, हे आपल्या ॲपवर किंवा आपल्या YouTube चॅनलला फ्री ऑफ कॉस्ट डेली लाईव्ह असतात. त्यामुळे तुम्ही तिथलं जरी केलं तरी सफिशियंट आहे. मग उरलंय काय? मराठी आणि इंग्लिश. मराठी आणि इंग्लिश तुम्हाला स्वतःला करावं लागेल. अदरवाईज सर्व टेक्निकल सब्जेक्ट म्हणजे पहिल्या ऍक्ट पासनं तर शेवटच्या ऍक्ट पर्यंत सर्व तुम्हाला आपल्याच कोर्समध्ये अवेलेबल करून दिलं जाणार. तेही खूप प्रॉपर पद्धतीने, प्रॅक्टिकल बेसिसवर. असं नाही की कसंही घेतलं आणि संपवलं, असं होणार नाही. त्यामुळे हे जे डेमो लेक्चर्स आहे जे की तुम्हाला प्रॉपर कन्सेप्ट क्लिअर करून देतील की आपला क्लास घ्यायचा आहे की नाही ते. म्हणजेच काय की तुम्हाला क्लास घेताना कोणती अडचण नको जायला. त्यासाठी पुन्हा एक पार्श्वभूमी सांगतोय की आपला असिस्टंट कमिशनर NMMC चा पूर्ण एक कोर्स जो की एका वर्षासाठी आहे. आणि एका वर्षासाठी याच्यासाठी आहे मित्रांनो, कारण जर का बाकी काही एक्झाम्स येत असतील पूर्ण एक वर्षात, तर तुम्ही पुन्हा त्यातनच स्टडी करू शकता. त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा काही घ्यायचं नाही. आता इथे मराठी आणि इंग्लिश जे दाखवलेलं आहे, हे मराठी आणि इंग्लिश आपल्या ऍप कोर्समध्ये नसेल. ॲप्टी रिझनिंग हे आपल्या कोर्समध्ये ऍड केलेलं आहे. टेक्निकलचा पूर्ण पार्ट हा त्यामध्ये ऍड झालेला आहे, तोही फक्त आणि फक्त 4000 रुपयात. ज्या विद्यार्थ्यांना आपला कोर्स परचेस करायचा असेल त्यांनी आपल्या पिलर्स कोचिंग क्लासेसच्या ऍपवर, जे की प्ले स्टोअरला अवेलेबल आहे, त्यावरनं तो कोर्स परचेस करू शकता. काही अडचण येत असेल तर इथे माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही यावर कॉल करून पुन्हा विचारू शकता की काही अडचण असेल तर कोर्स कसा घ्यायचा आहे, किंवा कोर्स संदर्भात जर अडचण असेल तर तुम्ही मला कॉल करा, व्हॉट्सॲप करा, मी तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. त्यामुळे कुठेही टेन्शन घेऊ नका. असिस्टंट कमिशनर NMMCच्या संदर्भात आपला जो प्लान आहे तो प्लान तोच आहे मित्रांनो की क्लिअर कन्सेप्ट अँड क्लिअर सिलेक्शन. क्लिअर म्हणजेच काय, प्रत्येक गोष्ट न गोष्ट क्लिअर व्हायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणं फार गरजेचं आहे. याच दृष्टिकोनातनं आपण पहिला जो आपला ऍक्ट आहे, जो की महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 किंवा महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल 1981 ची पार्श्वभूमी काय किंवा त्याचा बॅकग्राऊंड काय आहे हे व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊ, जेणेकरून हा ऍक्ट का बरं आला, कशासाठी आला, किंवा याची काय गरज पडली, किंवा या ऍक्ट मध्ये कोणाच्या संदर्भात दिला आहे, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, किंवा अजून कोणत्या कोणत्या गोष्टी यामध्ये ऍड केल्या जातील, हे सर्व आपण या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्यवस्थित लक्षात घ्या. या व्हिडिओमध्ये आपल्याला त्याचं बॅकग्राऊंड समजून घ्यायचं आहे. एकतर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला माहित असायला पाहिजे की महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे जो आपल्याला दिलाय, ऍक्च्युली हा महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स 1981 आहे, पण आपल्या सिलेबसला जनरल कंडिशन्स ऑफ सर्व्हिसेस आहेत. क्लिअर? बघा, आपल्याला काय आहे मित्रांनो, फक्त जनरल कंडिशन्स विचारलाय सर्व्हिसेसच्या संदर्भात. लिव्ह, पेनॉल्टीज, बाकी काही विचारलेलं नाही. जनरल सर्व्हिसेस विचारलाय. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवेच्या सर्वसाधारण शर्ती यावरच आपल्याला प्रॉपर फोकस करायचंय किंवा प्रॉपर स्टडी करायचा आहे. त्यामुळे
याला समजून घेताना व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या की खरं तर या सर्व ऍक्टची म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की MCS जे रूल्स आहे महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेसचे जे काही रूल्स आहे 1981 किंवा महाराष्ट्र नागरी सेवा ज्या काही नियम आहेत याची गरज का बरं पडली किंवा याला का बरं इथे तुम्हाला अप्लाय करावं लागलं हे आपण आजच्या लेक्चरमध्ये समजून घेऊया. क्लिअर. त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या, आपलं काय सांगतोय व्यवस्थित लक्षात घ्या. शक्य असल्यास या लेक्चरच्या तुम्ही तुमच्या पर्सनल लेवलवर नोट्स काढू शकता. अदरवाईज आपल्या नोट्स तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये अवेलेबल होतील. सॉफ्ट कॉपी पाठवल्यानंतर तुम्ही लोक प्रिंट आउट काढू शकता. पुन्हा एकदा सांगतोय, आपल्या कोर्सच्या बाहेरचं वाचायची गरज नाही. कोणत्याही पद्धतीचं एक्स्ट्रा मटेरियल घ्यायची गरज पडणार नाही, पडू देणार नाही. नोटबुक घेऊ का, बुक घेऊ का, सर हे घेऊ का, काहीच गरज नाही. नोट्स आपले लेक्चर सफिशियंट आहे या एक्झामची पोस्ट निवडण्यासाठी किंवा काढण्यासाठी. त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या की खरं तर हा महाराष्ट्र नागरी सेवा जो काही नियम आहे 1981चा खरं तर याची गरज का बरं पडली. तर लक्षात घ्या मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की तुम्हाला माहित आहे की आपला जो भारत आहे तो 1947 ला स्वतंत्र झाला. आणि मग काय भारताने भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजेच 1947 च्या नंतर राज्य सरकार असू दे किंवा केंद्र सरकार असू दे, आपण राज्य सरकारच्या संदर्भात बोलणार आहोत, तर राज्य सरकारची प्रशासन व्यवस्था जी होती ही खूप मोठ्या प्रमाणात विस्तारायला लागली किंवा खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागली. मग त्या पर्टिक्युलर प्रशासन सेवेत किंवा या शासनाच्या अंतर्गत नवीन विभाग तयार झालेत, म्हणजे नंबर ऑफ डिपार्टमेंट तयार झालेत, त्यामध्ये नंबर ऑफ वॅकन्सीज फुल केल्या गेल्या, नवीन नवीन पद निघाली, मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंट सर्वंट कामाला लागले. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला माहित होतं की 1947 नंतरच आपलं काय असेल ते अस्तित्व जन्माला आलं होतं. बरोबर. मग हे अस्तित्व ज्या वेळेला तयार झालं त्यावेळेला सरकारने म्हणजे ते केंद्र सरकार असू दे किंवा राज्य सरकार असू दे दोघांनीही आपल्या प्रशासनात मोठमोठी व्याप्ती व्यापली होती, ज्यामध्ये नवीन डिपार्टमेंट्स तयार केल्या गेले, नवीन नवीन पदं काढल्या गेली, मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचाऱ्यांची भरती केली. पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होता की या सरकारी कर्मचाऱ्यांची भरती तर केल्या गेली, पण या सर्व कर्मचाऱ्यांना अपॉइंटमेंट असू दे, त्यांना पे स्केल असू दे, त्यांच्या लीव्ज असू दे, त्यांना डिसिप्लिन फॅक्टर असू दे किंवा त्यांचं रिटायरमेंट असू दे, यासाठी कुठेही एक समान कायदा किंवा एक समान कायदेशीर फ्रेमवर्क नव्हती. म्हणजेच काय, ज्या डिपार्टमेंटला वाटलं ते त्यांच्या लेवलवर तशा पद्धतीच्या टर्म कंडिशन तयार करून त्या गोष्टी ऍडजस्ट करायची. म्हणजेच काय, सपोज टू बी आता कॉर्पोरेशन असेल ते वेगळ्या पद्धतीने करणार, तिकडे बांधकाम विभाग असेल, PWD असेल ते वेगळ्या पद्धतीने करणार, WRD असेल वेगळ्या पद्धतीने करणार, किंवा बाकी सुद्धा जे काही डिपार्टमेंट असतील ते त्यांचे टर्म कंडिशनवर काम करत होते. इन द सेन्स कसेही नव्हते, त्यांनी त्यांच्या सेपरेट एक टर्मिनॉलॉजी किंवा टर्म्स तयार केल्या होत्या, रूल्स तयार केले होते आणि त्या रूल्सच्या बेसिसवर हे सर्व डिपार्टमेंट काम करत होते. मग या सर्व गोष्टीला एक प्रॉपर फ्रेमवर्क नव्हता किंवा याला प्रॉपर फ्रेमवर्क असायला पाहिजे, म्हणून मग काय केलंय की आर्टिकल 309 कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मध्ये, बघा मी काय सांगतोय, आर्टिकल 309 कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मध्ये हा आर्टिकल जो आहे केंद्र व राज्य सरकारला अधिकार देणार आहे. म्हणजेच काय, हा आर्टिकल असा आहे की केंद्राला केंद्राच्या मर्यादेतले सगळे अधिकार द्यायचे आणि राज्याला राज्याच्या कार्यक्षेत्रातले अधिकार द्यायचे. कशाच्या संदर्भात? गव्हर्नमेंट एम्प्लॉईच्या रिक्रुटमेंट आणि सर्व्हिस कंडिशन साठी. आणि जे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज रिक्रूट केले जातात, जे पद भरल्या जातात, त्यांची सर्व्हिस कंडिशन कशी असायला पाहिजे, त्यांची सर्व्हिस कंडिशनचे रूल कसे असायला पाहिजे, कसे बनवायचे, याचं जे काही अधिकार आहे मित्रांनो, हे सर्व या आर्टिकलच्या अंतर्गत सेंट्रल गव्हर्नमेंटला, बघा मी काय सांगतोय, सेंट्रल गव्हर्नमेंटला देण्यात आले. म्हणजेच काय,
इथे तयार होतोय सेंट्रल सिव्हिल, बघा बघा सेंट्रल गव्हर्नमेंटचा कोणता होता, सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स लक्षात घ्यायचे. सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी किंवा सेंट्रलच्या अंतर्गत काय कोणत्या एम्प्लॉईला कसं रिक्रूट करायचं, त्याची जी काही सर्व्हिस कंडिशन असेल ती कोणत्या आधारावर असेल हे सर्व ठरवण्याचं काम सेंट्रल गव्हर्नमेंटने सेंट्रल सिव्हिल रूलच्या अंतर्गत तयार केली. आणि स्टेट गव्हर्नमेंटने, म्हणजेच आता मी महाराष्ट्राविषयी बोलतो, सो महाराष्ट्र स्टेटने काय केलंय मित्रांनो, बघा महाराष्ट्र स्टेटने काय केलंय तर महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल जन्माला घातले किंवा तयार करायला सुरुवात केली. लक्षात येतंय. बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की हे अधिकार कोणाच्या अंतर्गत येते हे सुद्धा महत्वाचं आहे. कदाचित हे पण विचारलं जाऊ शकतं, तर लक्षात ठेवायचे आर्टिकल 309 कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत हे या अंतर्गत सेंट्रलला आणि महाराष्ट्राला एक अधिकार बहाल करण्यात आले की तुम्ही तुमच्या लेवलवर किंवा तुमच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व रिक्रुटमेंटला तुम्ही तुमच्या लेवलवर कंडिशन सर्व्हिसेस किंवा सर्व्हिस कंडिशन अप्लाय करू शकता. मग कोणत्या केसमध्ये तर सेंट्रलने सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस रूलच्या अंतर्गत आणि महाराष्ट्राने महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूलच्या अंतर्गत त्याचे नियम, अटी, शर्ती तयार केल्या गेल्या. क्लिअर. पण यामध्ये पुढे काही गोष्ट आहे. तुम्हाला माहित असेल की जरी आपला भारत 1947 ला स्वतंत्र झाला तरीही मातोवर महाराष्ट्रामध्ये बराचसा मोठा पार्ट म्हणजे गुजरात, कच्छ हे जे काही पार्ट आहे ते होते. म्हणजे त्यावेळेला जर का महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र थोड्या वेगळ्या पद्धतीत आपल्याला बघायला मिळायचा. बरोबर. कारण काय 1960 पर्यंत काय बोलतोय 1960 पर्यंत महाराष्ट्राचं जे काही चित्र होतं किंवा जो काही मॅप होता तो तुम्हाला वेगळ्या पद्धतीत बघायला मिळायचा होता. पण पुढे काय झालंय ते लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतोय आपला जो कोर्स आहे मित्रांनो जो की 4000 मध्ये अवेलेबल आहे, पूर्ण नॉन टेक त्यामध्ये कव्हर केलं जाईल. त्यासोबतच ऍप्टी आणि रिझनिंग सुद्धा केलं जाईल. मराठी आणि इंग्लिश यामध्ये घेणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. हा कोर्स पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी म्हणजे 4000 अवेलेबल आहे. तुम्हालाही माहित आहे ऍक्ट किंवा कोणताही लॉ शिकवण्याची माझी पद्धत ही खूप वेगळी आहे आणि मी विद्यार्थ्यांना गोष्ट सांगितल्यासारख्या प्रमाणात तुम्हाला सांगतोय. नोट्स आपल्याकडे सॉफ्ट कॉपीच्या फॉर्मॅटमध्ये मिळतील. कोणत्याही पद्धतीचा एक्स्ट्रा डाटा तुम्हाला वाचायची गरज पडणार नाही. चला पुढे जाऊया. आपण महाराष्ट्राविषयी बोलत होतो, अबाउट द महाराष्ट्र. तर तुम्हाला माहित असेल की महाराष्ट्र 1960च्या आधी कसा होता आणि नंतर कसा होता. बरोबर. महाराष्ट्राचा जर का विचार केला तर महाराष्ट्र हा 1960 आधी अशा पद्धतीचा दिसत होता. ओके. मग हा जो एवढा पार्ट आहे मित्रांनो, हा जो एवढा पार्ट आहे याला थोड्या वेगळ्या पद्धतीत सिस्टमॅटिकली कट करून महाराष्ट्र 1960 नंतर अशा पद्धतीत आला. म्हणजेच काय याला आपण बॉम्बे स्टेट म्हणायचो जो आधी होता. मग नंतर हा महाराष्ट्र आणि गुजरात सेपरेट करून याला वेगळ्या पद्धतीत तयार केला गेला आहे. म्हणजे 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर वेगवेगळ्या रिजन मध्ये सर्व्हिस रूल चालू होते त्यांच्या पद्धतीनं. जसं तुम्हाला माहित असेल की बॉम्बेमध्ये वेगळे होते, बॉम्बेमध्ये वेगळे होते. बरोबर आहे. किंवा विदर्भ मराठवाड्यासाठी वेगळे होते, विदर्भासाठी वेगळे होते, मराठवाड्यासाठी वेगळे होते. ओके. या सर्वांसाठी मित्रांनो वेगवेगळ्या पद्धतीचे रूल्स तयार केले गेले होते. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र सुद्धा कुठेही मागे नव्हता. म्हणजेच काय जेव्हा 1960च्या आधी काय झालंय की असं नाही की रूल तयारच केले नाही, होते त्यावेळेला पण होते. 1947 नंतर ही रूल होते पण सगळ्यांचे वेगवेगळे होते, सगळ्या डिपार्टमेंटचे वेगवेगळे होते, सगळ्या एरिया वाईज वेगवेगळे होते. म्हणजे बॉम्बेसाठी वेगळा, विदर्भासाठी वेगळा, मराठवाड्यासाठी वेगळा, पश्चिम महाराष्ट्रासाठी वेगळा आणि वेगवेगळ्या त्यांच्या आधारावर
त्यांनी त्यांचे रूल्स सेपरेट केले होते. जसं की एक्झाम्पल द्यायचं झालं तर काही एरियामध्ये जे काही ब्रिटिश काळातील नियम होते तेच चालू होते. बॉम्बे सारख्या ठिकाणी बॉम्बे प्रोव्हिजन्सचे नियम होते आणि काही ठिकाणी टेम्पररी गव्हर्नमेंट रिझोल्युशनच्या जे GR तयार केले होते त्या बेसिसवर तिथले रूल तयार केले गेले होते. लक्षात येत आहे? म्हणजे समजा बॉम्बेमध्ये जर का कोणीही सर्व्हिसला लागत असेल किंवा त्या एरियामध्ये जर का लागत असेल किंवा त्याच्या ज्युरिडिक्शन मध्ये जरी का लागत असेल तर त्यासाठीचे जे काही रूल्स नियम तयार केले गेले होते ते बॉम्बे प्रोव्हिजन्स रूल्स नुसार होते. काही ठिकाणी सपोज टू बी असेल कदाचित विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रापैकी कुठेतरी बॉम्बे ब्रिटिश काळातील जे काही नियम असेल तेच कंटिन्यू केले असतील. काही ठिकाणी जे काही टेम्पररी गव्हर्नमेंट रिझोल्युशन्स होते किंवा त्याचे जे GRs होते त्या बेसिसवर त्याचे रिझल्ट तयार केले गेले होते किंवा रूल्स तयार केले गेले होते. आणि याचा जर का तुम्ही रिझल्ट बघितला, या सर्व रूल्सचा रिझल्ट काय होता तर सगळीकडे गोंधळ होता. बरोबर आहे? फार जास्त कन्फ्युजन होतं. प्रत्येक रूल मध्ये डिफरन्स होता, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी विसंगती बघायला मिळाली. प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या कंडिशन्स अप्लाय झाल्या, त्यामुळे वेगवेगळ्या कंडिशन निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे कोर्टात वाद सर्वात मोठ्या प्रमाणात बघायला मिळायचे. कारण काय की इकडे हे रूल्स आहे, इकडे हे रूल्स आहे, इथे म्हणतात 58, इकडे म्हणतात 68 वर रिटायरमेंट घ्या आणि अशा पद्धतीने म्हणजे पद समान. इथे पण एखादा इंजिनियर काम करतो, इथे पण एखादा इंजिनियर करतो, इथे पण एखादा कमिशनर आहे, इथे पण एखादा कमिशनर आहे. पण जरी पद सारखे असले तरीही त्यांचे रूल्स, रेग्युलेशन, कंडिशन, ज्याला आपण अटी आणि शर्ती बोलतो, ह्या वेगवेगळ्या होत्या. आणि मग याचाच फायदा किंवा याचाच दुष्परिणाम त्या पर्टिक्युलर सर्व्हिसवर होत होता किंवा त्यांच्या डिसिप्लिनरी ऍक्टवर होत होता. मग या सर्व कंडिशन मध्ये 1981 ला आपला हा ऍक्ट मित्रांनो जन्माला घातला गेला. आता तुम्ही अजून म्हणू शकता की सर खरं तर जर का 1947 ला झालाच आपला देश स्वतंत्र, 1960 ला आपण पण म्हणजे महाराष्ट्र पण वेगळा केला गेलाय, तर मग 1981 का बरं उजाडला किंवा 1981 लाच का बरं हे तयार केल्या गेलंय? तर महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल जो आहे याला खरं तर उशीर का झाला, खरं उशीर का झाला हे फार महत्वाचं आहे. खरं तर याला उशीर झालेला नाही, पण काय होतं की कोणताही ऍक्ट किंवा लॉ चे सेक्शन्स ज्या वेळेला तयार केले जातात ते एका दिवसात तयार होत नसतात. तर आधी काय होतं की अनेक वेगवेगळे रूल्स हे टप्प्याटप्प्याने बनवलेले गेले. प्रत्येक गोष्टी ह्या वेगवेगळ्या होत्या, ते पण वेगवेगळ्या स्कॅटर्ड फॉर्म मध्ये होते. म्हणजेच काय, जे रूल्सच्या अंतर्गत कंडिशन येणार होत्या, रूल्सच्या अंतर्गत ज्या नियम आणि अटी शर्ती बसणार होत्या, या सर्व नियम आणि अटी शर्ती ह्या वेगवेगळ्या टप्प्यात बनवल्या गेल्या, वेगवेगळ्या फॉर्म मध्ये बनवल्या गेल्या. त्यानंतर एकाच ठिकाणी सिस्टमॅटिकली कंपाईल केल्या गेल्या आणि या कंपाईल केल्या गेल्यानंतरच म्हणून मग सरकारनं काय ठरवलं की ऑल सर्व्हिस रिलेटेड रूल्स शुड बी कोडिफाइड इन अ प्रॉपर फ्रेमवर्क. लेट्स सी, गव्हर्नमेंटने काय ठरवलं की ऑल द सर्व्हिस रूल्स should be codified in a proper legal framework or in a one manner. म्हणजेच काय की सगळ्या गोष्टी एका पर्टिक्युलर फॉर्म मध्ये कोडिंग करायचं किंवा त्याला उतरवायचं, त्याचा उतारा घ्यायचा आणि ते लीगल फॉर्म मध्ये अप्लाय करायचं. आणि याच पर्टिक्युलर केसवर मित्रांनो म्हणूनच याला उशीर झाला की याच कारणामुळे या पर्टिक्युलर महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस रूलला म्हणजे 1981 उजाडला. आता याचे खरे तर मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे? कारण की बरेचदा प्रश्न येतो की व्हाय महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल, आणि हा एक इम्पॉर्टंट पण आहे. ओके, हा एक महत्वाचा पार्ट आहे की का बरं, काय गरज काय होती, बेसिक ऑब्जेक्टिव्ह काय याचे, याचा मुख्य उद्देश काय आहे. ओके, तर लक्षात ठेवायचंय की याचा मुख्य उद्देश काय येतो मित्रांनो. फर्स्ट तर आहे युनिफॉर्मिटी. लक्षात घ्या काय आहे युनिफॉर्मिटी. लक्षात घ्या काय आहे युनिफॉर्मिटी. म्हणजेच काय, सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकसारखे नियम. जेवढे काही गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असतील
क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 सर्वांसाठी एकसारखे नियम बनवायचे आणि त्या नियमाच्या आधारेच त्यांची पूर्ण सर्व्हिस ही व्हायला पाहिजे. म्हणजे पहिला उद्देश आहे युनिफॉर्मिटी. सेकंड आहे मित्रांनो, सेकंड उद्देश आहे क्लॅरिटी अँड सर्टिनिटी. ओके, क्लॅरिटी अँड सर्टिनिटी लक्षात आलं. सेकंड कोणता आहे? क्लॅरिटी आणि सर्टिनिटी. म्हणजेच काय, कोणता नियम कधी लागू होतो हे स्पष्टपणे सांगितलं गेलं आहे की कोणत्या कंडिशनसाठी कोणत्या नियमाची अंमलबजावणी व्हायला पाहिजे, कोणत्या पर्टिक्युलर केसमध्ये कोणत्या नियमाला घ्यायला पाहिजे याची स्पष्टता पूर्णपणे या महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूलच्या अंतर्गत आणून दिली. नेक्स्ट, थर्ड आणि सगळ्यात महत्वाचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्सी. बघा, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्सी सगळ्यात महत्वाचं होतं. म्हणजेच काय, जसं मी बघितलं होतं की जसं की आपण म्हणतो ना की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्सी, की जेवढे काही विभाग आहे त्याचे प्रमुख कसे असायला पाहिजे, प्रमुख कोण असायला पाहिजे, त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतील, म्हणजे विभाग आयुक्त किंवा सचिव, आणि त्या पद्धतीने त्यांचं लायबिलिटीज काय असतील, त्यांचे मुख्य कामं काय असतील, कोणी कोणते कामं करायला पाहिजे, हे सर्व गोष्ट या पर्टिक्युलर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्सी मध्ये आणल्या गेलं आहे. आणि म्हणून मग काय, हे सुद्धा एक त्याचा मुख्य उद्देश आहे. यानंतरचं नेक्स्ट फोर्थ, लीगल प्रोटेक्शन. लीगल प्रोटेक्शन लक्षात घ्या, काय आहे लीगल प्रोटेक्शन. जसं मी तुम्हाला सांगितलं की एकच पद आहे, असिस्टंट कमिशनर होता कुठे, एक होता विदर्भात, एक होता तिकडे बॉम्बेमध्ये. दोन्ही केसमध्ये पद एक, पण रूल्स वेगळे, नियम अटी वेगळ्या, अटी शर्ती वेगळ्या. त्याच्यामुळे काय होत होतं की जर का त्या व्यक्तीला कोर्टात स्टँड घ्यायचा असेल, अपील करायची असेल, किंवा त्याला कोर्टाचा जर का दरवाजा वाजवायचा असेल, तर त्याला त्याच्या नियमानुसारच वाजवावा लागत होता, कारण प्रत्येकाचा वेगवेगळा होता. कोणाचा फायदा तर कोणाचा नुकसान, अशा पद्धतीचे नियम होते. पण या पर्टिक्युलर ऍक्टच्या अंतर्गत सर्वांना लीगल प्रोटेक्शन देण्यात आलं. म्हणजेच काय, कोर्टात टिकणारे जे नियम आहे, कोर्टात टिकणाऱ्या ज्या अटी शर्ती आहे, या ऍक्टच्या अंतर्गत आणल्या गेल्या. आणि हे सुद्धा याचं एक बेसिक ऑब्जेक्टिव्ह आहे मित्रांनो, जेणेकरून एखाद्या व्यक्तीची सर्व्हिस ही खूप प्रॉपर, कन्व्हिनियन्स, प्रोटेक्शनफुल व्हायला पाहिजे, त्याच्यावर कोणत्याही पद्धतीचा अन्याय होता कामा नये. या अंतर्गत ह्या पर्टिक्युलर मेन ऑब्जेक्टिव्ह किंवा उद्देश या ऍक्टच्या अंतर्गत आणला गेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आणि लास्ट मेन ऑब्जेक्टिव्ह होता डिसिप्लिन अँड इफिशियन्सी. डिसिप्लिन अँड इफिशियन्सी लक्षात घ्या. डिसिप्लिन आणि इफिशियन्सी काय, की प्रशासनात काम करताना किंवा गव्हर्नमेंटच्या अंतर्गत काम करताना एका पर्टिक्युलर शिस्तीचं आपल्याला भान असायला पाहिजे, किंवा तुमची कार्यक्षमता किती आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्या व्यक्तीने त्या डिसिप्लिनच्या अंतर्गत किंवा शिस्तीच्या अंतर्गत त्याच्या कार्यक्षमतेनुसार किंवा त्या पदाच्या कार्यक्षमतेनुसार काम करणं गरजेचं आहे. नाहीतर एखादा व्यक्ती तिथे बसून ठेवला आहे आणि नुसतं बावलं झालं, याला अर्थ नसतो. त्यामुळे इफिशियन्सी ऑफ वर्क त्या व्यक्तीमध्ये असायला पाहिजे. हे सुद्धा खूप खूप जास्त महत्वाचं महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेसच्या अंतर्गत आणलेलं ऑब्जेक्टिव्ह आहे, किंवा मेन ऑब्जेक्टिव्हच्या अंतर्गत येतो. क्लिअर? आय होप इथपर्यंत व्यवस्थित समजलं असेल. जर काही इश्यू असेल तर प्लीज तुम्ही कॉमेंट करू शकता, काही कंडिशन असेल तर विचारू शकता. अदरवाईज तुमच्याकडे माझा मोबाईल नंबर आहे, मी माझा पर्सनल नंबर दिलेला आहे, तो तुम्ही वापरून तुम्ही मला कधीही व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता. नेक्स्ट मित्रांनो, की बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये काय, तर पहिलं होतं युनिफॉर्मिटी, क्लॅरिटी, सर्टिनिटी, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स, लीगल प्रोटेक्शन अँड डिसिप्लिन अँड इफिशियन्सी. These are the main and basic objective of महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस रूल 1981. लक्षात येत आहे का? व्यवस्थित समजत आहे? त्यानंतर बघा, आता महाराष्ट्र
नागरी सेवा नियम जो आहे 1981चा, हा फक्त एकच आहे का रे? नाही, याच्या अंतर्गत बाकी सुद्धा येतात. जसा की हा आपल्यासाठी महत्वाचा आहे. ओके, म्हणून मी याला आयएमपी करतो. अदरवाईज सगळेच महत्वाचे आहे, पण आपल्याला याच्याशी घेणं देणं आहे. महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस जनरल कंडिशन ऑफ सर्व्हिस. महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूलच्या अंतर्गत जनरल कंडिशन ऑफ सर्व्हिस. ओके, हा आपल्याला स्टडी करायचा आहे किंवा आपण याला पुढे घेऊन जाणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस लिव्ह रूल. लिव्ह रूलच्या संदर्भात सुद्धा एक ऍक्ट आहे, त्या अंतर्गतच तुम्हाला लिव्ह वगैरे घेता येतं. नेक्स्ट, पेन्शनच्या संदर्भात सुद्धा एक ऍक्ट आहे. त्यानंतर डिसिप्लिन आणि अपीलच्या संदर्भात ऍक्ट आहे. त्यानंतर पे अलाउन्स कंडक्टच्या संदर्भात सुद्धा रूल्स रेग्युलेशन्स करून ठेवलेले आहे, जेणेकरून कोणताही एखादा व्यक्ती ज्या वेळेला रिक्रूट केला जातो किंवा गव्हर्नमेंटच्या अंतर्गत काम करतो, त्यावेळेला त्याच्या रिक्रुटमेंट पासून तर रिटायरमेंट पर्यंत त्याला सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंटली व्हायला पाहिजे किंवा त्याच्या सगळ्या गोष्टी प्रॉपर सेक्युअर पद्धतीने व्हायला पाहिजे, यासाठी हे नियम खरं तर तयार करण्यात आलेले आहे. क्लिअर? आय होप की लक्षात येत आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की सर हे नियम तयार झाले, सगळं झालं, आता हे नियम कोणाला अप्लाय करायचे किंवा कोणाला लागू होतात? तर मित्रांनो, हे जे नियम आहे हे लागू होतात खरं तर कोणाला लागू करायचे? तर मग लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्य सरकारचे जेवढेही अधिकारी कर्मचारी असतील, इट माइट बी अ क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4, या सर्वांना लागू होतात. महाराष्ट्र राज्य सरकारच्या अंतर्गत काम करणारे सर्व कर्मचारी जे असतील, मी काय म्हटलंय, महाराष्ट्र राज्य, लक्षात घ्या, उद्या कन्फ्युजन नको. ओके, महाराष्ट्र राज्य सरकार, ओके, सरकारच्या अंतर्गत येणारे सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी यांना सर्वांना हे नियम लागू आहेत. क्लिअर? तो क्लास 1 असू दे, क्लास 2 असू दे, क्लास 3 असू दे की क्लास 4 असू दे, सगळ्यांना लागू आहे. आता हे लागू कोणाला नाहीत किंवा हे नियम कोणाला लागू होत नाही, हे पण एक माहिती असणं गरजेचं आहे. तर जे लोक ऑल इंडिया सर्व्हिसेसच्या अंतर्गत येतात, म्हणजेच काय, जे लोक IAS आहेत, IPS आहेत, लक्षात येतंय का, IFS आहे, यांना सेंट्रल गव्हर्नमेंटचे रूल लागू होतात, यांना महाराष्ट्र राज्य सरकारचे नियम लागू होत नाही. यासोबतच जे ज्युडिशरी मध्ये असतात, जे लोक कायद्याच्या अंतर्गत येतात, ज्युडिशरीच्या अंतर्गत येतात, त्यांना वेगळ्या पद्धतीचे नियम आहे, त्यांना हे नियम लागू होत नाही. लक्षात घ्या, त्यांना या नियमाशी काही घेणं देणं नाही. म्हणजेच काय, या लोकांना हे येणार नाही. यासोबतच जे लोक कॉन्ट्रॅक्च्युअल सर्व्हिसच्या अंतर्गत येतात, बघा, जे लोक कॉन्ट्रॅक्च्युअल सर्व्हिसेसच्या अंतर्गत येतात, ओके, यांना यातले काही अपवाद वगळता बाकी निर्णय लागू होतात. म्हणजे असं नाही की कोणतेच होत नाही, होतात. कॉन्ट्रॅक्च्युअलला सुद्धा या महाराष्ट्र सरकारचे जे काही अंतर्गत काम करताना जे काही नियम असतील ते लागू होतात, पण त्यातले काही अपवाद आहेत की जे वगळावे लागतील किंवा ते इथे लागू होणार नाही. क्लिअर? लक्षात आलंय? म्हणजेच काय, बघा, आपण आतापर्यंत काय बघितलंय, प्रॉपर लक्षात घ्या की खरं तर याची मेन बॅकग्राऊंड काय आहे की या पर्टिक्युलर केसमध्ये महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेसचा जो काही नियम आहे तो का बरं आणण्यात आला, तो आणताना तो कॉन्स्टिट्यूशनने कोणत्या आर्टिकलच्या अंतर्गत कोणाला कोणत्या पद्धतीचा अधिकार दिलेला आहे हे आपण लेक्चरमध्ये बघितलं. यासोबतच महाराष्ट्र स्टेटमध्ये काय काय कंडिशन्स होती ते बघितलंय, त्याला उशीर का बरं झाला ते सुद्धा आपण बघितलंय, याची गरज का बरं पडली ते सुद्धा मी तुम्हाला क्लिअर करून दिलं, किंवा हे नियमाच्या अंतर्गत कोणते कोणते नियम येतात ते सुद्धा बघितले. यानंतर हे नियम खरं तर कोणावर लागू होतात हा महत्वाचा पाठ सुद्धा आपण बघितला. आता एकदा व्यवस्थित पद्धतीने महाराष्ट्र नागरी सेवा जो काही आपला सेवेच्या सर्वसाधारण शर्तीचा जो नियम आहे 1981,
म्हणजेच महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस जनरल कंडिशन ऑफ सर्व्हिस रूल जे आहे 1981 चे, हे व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या. यामध्ये मित्रांनो टोटल 6 चॅप्टर आहे. किती आहे? टोटल आपल्याला 6 चॅप्टर स्टडी करायचे आहे, ज्यामध्ये 6 परिशिष्ट म्हणजेच अपेंडिक्स सुद्धा आहे. 6 चॅप्टर आणि 6 अपेंडिक्स. ओके, सो अपेंडिक्स जे आहे ते 6 आहे, म्हणजे परिशिष्ट 6 आहे. आणि टोटल सेक्शन जे स्टडी करायचे आहे हे मित्रांनो पुढच्या ह्याच्यात 52 सेक्शन आहे. 52 नियम आपल्याला स्टडी करायचे आहे टोटल या ऍक्टच्या अंतर्गत. म्हणजे जनरल कंडिशन्स ऑफ सर्व्हिसेसच्या अंतर्गत तुम्हाला टोटल 52 तुम्हाला स्टडी करायचे आहेत. क्लिअर? म्हणजे 52 सेक्शन्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, मुखपाठ असणं गरजेचं आहे. यामध्ये कोणते सेक्शन्स इम्पॉर्टंट आहे, कोणते सेक्शन्स इम्पॉर्टंट नाही, कोणते खरंच करायला पाहिजे, कोणाचे सेक्शन नंबर लक्षात ठेवायला पाहिजे, यासोबतच यामध्ये चॅप्टर नंबर 1 मध्ये काय आहे, 2 मध्ये काय आहे, 3 मध्ये काय, 4, 5, 6 मध्ये काय काय आहे, हे आपण आपल्या पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत. क्लिअर? त्याआधी पुन्हा एकदा सांगतोय, ज्या विद्यार्थ्यांना आपला कोर्स घ्यायचा असेल त्यांनी या नंबरवर कॉल करू शकता, कारण आपला कोर्स हा फक्त लिमिटेड सीट पुरता आहे, सगळ्यांसाठी अवेलेबल नाही. त्यामुळे याला घेताना सगळा विचार करून घ्या, कारण असिस्टंट कमिशनर ही खूप एक प्रेस्टिजवाली पोस्ट आहे, खूप वरची पोस्ट आहे. त्यामुळे विचार करून स्टडी करा, व्यवस्थित अभ्यास करा. आणि पुन्हा एकदा प्रॉमिस करतोय, आपल्या क्लासच्या बाहेरचं वाचायची गरज पडणार नाही, तुम्हाला मटेरियल घ्यायची गरज पडणार नाही. क्लिअर? तर मित्रांनो थांबतो याच्यासाठी, भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.